नमस्कार, मी प्रणाली आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्लॉगची सुरुवात तर स्वयंपाकापासूनच झाली आहे. आज सकाळी लवकर उठले होते, 6:30लाच उठले होते. अश्वथच्या पप्पाला आज लवकर जायचं होतं ड्युटीला, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी पण लवकर उठले होते. आणि आता लवकर उठलेच होते, तर म्हणलं चला आता भूक पण लवकर लागेल, स्वयंपाक पण लवकर करायला लागेल. आणि मी लवकर उठले म्हणजे माझ्यासोबत अश्वथ, अगस्त्या पण लवकर उठणार. त्याच्यामुळं म्हणलं चला एकदा आंघोळी वगैरे करून घेतल्या, मुलांची झाली, माझी झाली. आणि मग त्याच्यानंतर म्हणलं चला सर्वात आधी स्वयंपाक करून घेते. आणि सकाळचे बाकीचे जे कामं असतात ते तर पूर्ण झालेच होते, म्हणजे घर वगैरे झाडणं वगैरे, अंगण वगैरे झाडून सगळं झालं होतं. आणि मुलांना तोपर्यंत मी नाश्त्याला ॲपल दिलं होतं. तर वरण भात आणि बटाटे मी कुकरमध्ये लावले, त्यानंतर पीठ भिजवायला घेतलं. मग पीठ भिजून ठेवलं बाजूला. म्हणलं तो बाकीचं भाजीची तयारी वगैरे करायपर्यंत पीठ भिजल थोडंसं. मग भेंडी चिरायला घेतली आणि मग मध्ये हे बघा, हे मुलांचं काही ना काही चालूच असतं. त्यांना मध्ये मध्ये काही ना काही खाऊ लागतोच, त्याच्यामुळे मुलांसाठी घरात काही ना काही फळं किंवा खाऊ ठेवावाच लागतो. कारण त्यांना काहीतरी टाईमपास पाहिजेच असतो नेहमी. मग सोनपापडी होती, तिला सोनपापडी दिली, मी पण थोडीशी खाल्ली. नंतर किचन वाटा क्लीन करून घेतला. आधी मला ही सवय नव्हती, म्हणजे लग्न झाल्याबरोबर सुरुवातीला म्हणजे मी स्वयंपाक करायचे ना, तेव्हा पूर्ण किचन वाट्यावर खूप पसारा होऊन जायचा माझ्याकडून आणि मग नंतर आवरायची. पण नंतर आईचं बघून बघून मग मला ही एक चांगली सवय लागली की सारखं किचन वाटा पुसून घ्यायचा. आणि मग त्याच्यामुळं कसं स्वच्छ दिसतं आणि थोडंसं असं पसारा पांगलेला पण नाही दिसत. तर ही एक सवय मला आता रेग्युलरली मी हे व्यवस्थित स्वच्छ करून घेते. नंतर मग भेंड्या चिरून घेत होते इथं मी. तर असं आता मी बटाटे लावले तरी माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती की भेंडीची भाजी करावं म्हणून. बटाट्याची चटणी जरी करायची होती तरी तर म्हटलं चला त्या पण सुकून जातील, तर मग भेंडीची भाजी करू. आणि तेवढी जर नाही पुरणार तर मग बटाट्याची चटणी करू किंवा त्या बटाट्याची काहीतरी रेसिपी करता येईल संध्याकाळी. तर मग ते बटाटे मी बाजूला ठेवून देईल म्हणलं उकडले की. नंतर परत अश्वथला पण खाऊ पाहिजे, मग त्याला पण खाऊ दिला. असं प्रत्येक कामात मुलांचं मग काही ना काही चालूच असतं, असं कंटिन्यू सारखं काही काम करता नाही येत मुलांसोबत. नंतर म्हटलं चला भेंडीची भाजी करून घेते कुकरची वाफ निघेपर्यंत. आणि दरवेळेस नेहमी काय होतं ना, मी सकाळी लवकर उठले का माझा प्लॅनच फ्लॉप होऊन जातो. मी म्हणते सकाळी लवकर उठून फास्ट 11-12पर्यंत सगळे काम आवरून घ्यायचे आणि मग स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा. पण नेमकं काय होतं, मुलं उशिरा झोपतात रात्री आणि त्यांची झोप होत नाही आणि मी उठले का ते माझ्यासोबत उठून बसतात आणि मग त्यांची चिडचिड चालू होऊन जाते सकाळी सकाळी उठल्याबरोबर. तर असं मी बऱ्याच वेळेस करून बघितलं, पण त्याचा काहीच फायदा नाही. उलट माझाच मूड खराब होऊन जातो. एकतर नेहमीपेक्षा एकतर उशिरा उठून जरी जेवढं काम होतं तेवढं लवकर उठून काम होत नाही. तर मग म्हणलं नकोच हे असं, थोडंसं मुलांसोबतच थोडंसं उशिरा उठून नंतर फास्ट लवकर आवरून घ्यायचं. पण आज लवकर उठले होते, नंतर काही झोपायचा विचार नव्हता. आणि मग म्हणलं की याने आज पण लवकर आवरून घेतो, आजचा प्लॅन जरा सक्सेस झाला. तर मग मी 10:30पर्यंत जवळपास माझा स्वयंपाक होत आला होता. तर आता इथे 10:30 वाजले होते आणि मग कुकर वगैरे काढून घेतलं. आता फोडणीचं वरण करायचं होतं मला. तर असं कोरडी भाजी होती, त्याच्यामुळं थोडंसं वरण भात असतं सोबत तर बरं राहतं. आणि सहसा मी वरण भात एखादा दिवस स्किप करते, बाकी तर डेली बनवतेच. तर आता वरण भात पण झाला होता आणि भेंडीची भाजी पण झाली होती. आणि मी लवकर उठले होते, त्याच्यामुळे माझ्यासोबत अश्वथ, अगस्त्या पण आज लवकर उठलेले होते. म्हणलं त्यांना भूक लागल, थोडंसं ॲपल वगैरे दिलं होतं मध्ये खायला, पण म्हणलं तरी एकदा पटकन आधी स्वयंपाक करून घेते. आणि कपडे मशीनला लावून दिले होते मी. तर म्हणलं आता पोळ्या पण राहू देणार होते मी इथं आणि वरणाला फोडणी देऊन घेते म्हणलं. आणि पहिले अश्वथ आणि त्याला वरण भात खाऊ घालते. बाकी काही असो, पण मुलांसाठी स्वयंपाक वेळेवर करायला लागतो, वेळेवर त्यांना जेवायला द्यायला लागतं. नाही तर जास्त भूक लागून गेली की ते किरकिर करतात. त्याच्यामुळं हे जेवणाचं रुटीन किंवा जेवणाची वेळ त्यांची बरोबर व्यवस्थित सांभाळायला लागते. तर सकाळी जसे लवकर उठले त्याच्यानंतर उठल्याबरोबर ते दूध पितात. मग त्याच्यानंतर एकतर मी नाश्ता करते, नाही तर मग डायरेक्ट स्वयंपाकच करून घेते. पण नाश्ता केला का मग काय होतं की स्वयंपाकाला उशीर होऊन जातो. मग नंतर 12-1च होतं स्वयंपाकाला. आणि जर मग नाश्ता नाही केला तर मग मी स्वयंपाक करून घेते, म्हणजे मग लवकर जेवून म्हणजे लवकर मुलांसाठी काहीतरी जेवायला बनवता येतं. तर असं म्हणलं चला आधी यांना वरण भात खाऊ घालून देते मुलांना आणि बाकीच्या पोळ्या नंतर करते. पण मुलांचं खाऊ खाण्यामध्ये तोंड चालूच होतं, ॲपल खा, हे काय ते काय. पण मला वाटलं की लागले असेल यांना भूक आता. तर मी बाकीचे सगळे कामं सोडले. पहिले म्हणलं अश्वथ, अगस्त्याला जेवू घालते. पण मॅडमचा नखरा बघा,
तर मॅडमला आता हे असं असतं बघा, जेवण आपलं तयार असलं वेळेच्या आधी ना, की मुलं खाण्याचं जरा नाटक करतात किंवा त्यांचं तेव्हा मूड नसतो. आणि जर आपलं थोडंसं बनवायला उशीर झाला आणि मग त्यांना जर भूक लागली, तर इतकं मनातून वाईट वाटतं, की आपण मुलांसाठी वेळेवर नाही बनवलं म्हणून आपण स्वतःच्याच मनाला खूप वाईट वाटतं. तर मग असं अश्वथने जेवण केलं, पण मॅडमनी काही जेवण नाही केलं. म्हणलं जाऊ दे, तिला भूक लागेल ना, मग तेव्हा तिला जेवू घालते नंतर. तर असंही होतं बघा कधी-कधी, की दोघंही सोबत जेवत नाही. त्याच्यामुळे अर्धा पाऊण तास त्याला जेवू घालण्यात जातो, अर्धा तास तरी कमीत कमी. नंतर तिला मग जेवू घालायचं, नंतर वेगळं. असं खूप वेळ जातो आणि असं मुलांचं खेळणं चालू होतं मध्ये. नंतर म्हणलं आता अश्वथ जेवला होता, तिला काही भूक नव्हती वाटतं, त्याच्यामुळे ती काही जेवली नाही. त्याच्यामुळे कपडे लावलेले होते ते झाले होते, तर मग कपडे वाळू घालून देते. कारण आता ऊन काही फारसं पडत नाही, थोडंसं आभाळच येते. म्हणलं पहिले कपडे वाळू घालून देते, म्हणजे मुलांचे कपडे वाळतील. तर असं मी इथं दोरी बांधलेली कपडे वाळू घालण्यासाठी, कारण वरती काही जाणं होत नाही दोघांना घेऊन गच्चीवरती. त्याच्यामुळं मी इथंच कपडे वाळू घालते बाहेर. तर असं सकाळपासून खूप बिझी रुटीन असतं. असं हातात मोबाईल घेऊन किंवा निवांत बसायचं कामच नसतं सकाळी उठल्यापासून. एक अश्वथ अगस्त झोपेपर्यंत किंवा दुपारचे सगळे कामं आवरेपर्यंत कंटिन्यू हे चालूच राहतं माझं. आणि त्याच्यात मध्ये एका कामात मध्ये मुलांकडे लक्ष द्यायला लागतं. ते जर कधी शांत बसले तर त्यांचा काहीतरी उद्योग चालू असतो. त्याच्यामुळं सारखं त्यांच्याकडे पण येऊन बघायला लागते, की त्यांचं नेमकं काय चालू आहे. सकाळी लवकर उठल्यामुळं अगस्त्याला खूप झोप येत होती. मग तिला झोक्यात टाकलं. अश्वथला अजून झोपायचं नव्हतं, म्हणून तिला एकदा झोक्यात टाकलं. म्हटलं तिला झोपवते, मग नंतर अश्वथ झोपला तिच्यानंतर. पण अश्वथ बऱ्याच वेळाने झोपला होता, जवळपास अर्धा पाऊण तासांनी. तोपर्यंत मी माझं जेवण केलं होतं आणि ती तिच्या बाळाला जवळ घेऊनच झोपली होती अशी छान. आणि अश्वथ अगस्त्य झोपले आत्ताच. आणि मी थोडी पडले होते अर्धा तास. आज लवकर काम आवरलं होतं. सकाळी लवकर उठले होते 6:30लाच, कारण अश्वथच्या पप्पाला लवकर जायचं होतं आज ड्युटीला. त्याच्यामुळं सकाळीच उठून माझे 10:30-11पर्यंत स्वयंपाक आणि बाकीचे सगळे कामं 1-1:30पर्यंत झाले होते. त्याच्यानंतर अश्वथ अगस्त्याला झोपवलं आणि पडले होते थोडीशी. म्हटलं पडून कसं चालेल, आता लग्नाची सुरुवात झाली आहे. तर मग आता उद्या एका हळदीला जायचं आहे, परत एक लग्न आहे आणि परत त्याच्यानंतर 5 तारखेला आम्हाला वैजापूरला जायचं आहे. तर मी 5 तारखेला सासरी जाणार आहे आणि नंतर 5ला गेल्याच्या नंतर परत माझ्या चुलत दिराचं लग्न आहे. तर मग 6ला परत हळद आणि 7ला लग्न आणि 8ला परत माझ्या बहिणीकडं कार्यक्रम आहे. तर मे बी तिकडं पण जायला लागू शकतं. तर मग असं आता कंटिन्यू माझ्या मागं हेच आहे, इकडं जायचं तिकडं जायचं, हळदीला जायचं, लग्नाला जायचं. त्याच्यामुळं आता जरासं कपडे वगैरे सगळे व्यवस्थित काढून ठेवायला लागेल, केव्हा काय घालायचं. आता सगळे एवढ्या ठिकाणी रिपीट तर नाही करता येणार. त्याच्यामुळं म्हटलं आता पडून काही फायदा नाही आहे, की पहिले आता केव्हा काय घालायचं केव्हा काय नाही, कशाचं ब्लाऊज कशाचं काय सगळं काही आहे का नाही व्यवस्थित ते बघायला लागेल. तर म्हटलं चला आता झोपून काही होणार नाही. तर तेच आता काढून वगैरे ठेवते, सगळं तयारी करते. आणि आता दिवस पण जवळ आले, त्याच्यामुळं बघते मी आता ते काय काय करायचं काय. तर असं होतं माझं आजचं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.